नमामि तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मीकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जनो नमस्कार. समर्थ रामदासांच्या वाङ्मयावर आधारित प्रस्थानत्रयी पैकी दासबोध या ग्रंथाचं आपण सध्या चिंतन करतो आहोत. आपण सध्या 6वा दशक पाहतो आहोत. काल थोडी गडबड झाली, शेवटी स्पेस संपली म्हणून मेसेज येत होता, मी त्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्यामुळे शेवटचे 5-6 मिनिटं किंवा समारोप न होता कालचं सत्र संपलं. सावधान किती असलं पाहिजे, या ग्रंथाचा अभ्यास करताना बेसावध असलं तर काय होतंय, त्याचा प्रत्यय काल पाहिला. मला मोबाईलमध्ये सारखी वरती सूचना येत होती, स्पेस स्टोरेज रनिंग आउट, जागा संपत आलेली आहे. पण मी काही त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. माझं लक्ष समोर होतं, कोण काय लिहितंय, कोण काय लिहितंय. नमस्कार चमत्कार. त्यामुळे समर्थांच्या संप्रदायातल्या चतुसूत्रीमध्ये मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे सावधपण, दुसरे राजकारण, तिसरे सावधपण सर्व विषयी. म्हणजे फेसबुक लाईव्हवर तुम्ही काही बोलत आहात तेव्हा सुद्धा किती सतर्क असलं पाहिजे, किती सावधान असलं पाहिजे हे समर्थ सांगताय. अशा समर्थांच्या उपदेश करणाऱ्या, शिकवण देणाऱ्या ग्रंथाचा अभ्यास करत असताना वक्त्यांनी बेसावत राहणं, त्याचा प्रत्यय, त्याची प्रचिती काल समर्थ रामदासांनी मला आणून दिली. सावधपण सर्व विषयी. काल मी सांगत होतो की अष्टावक्र मुनींच्या
आयुष्यातला तो प्रसंग. त्यांचा समास होता आपला ब्रह्मनिरूपण. दशक 6 समास 4. आणि अष्टावक्र मुनींच्या त्यांचं नाव कशावरनं पडलं तर ते 8 ठिकाणी वाकडे होते म्हणून. त्यांच्या वडिलांचं नाव कोहड, आईचं नाव सुजाता. मी मागे बोलताना सांगितलं तुम्हाला की कोहड जे त्यांचे विद्वान वडील होते त्या वडिलांना जनक राजाच्या आश्रयी असलेल्या परमविद्वान बंदी, त्याचं नाव बंदी, त्या बंदीनी शास्त्रार्थ करण्यात, वाद घालण्यात त्यांना हरवलं. आणि त्या बंदीची अशी एक कंडिशन होती की जो हरेल शास्त्र करण्यात, शास्त्रार्थ काढण्यात, वाद घालण्यात, त्यांनी पाण्यामध्ये जाऊन देह समर्पण करायचं. काय विशेषता होती? का बरं पाण्यात? कोहडांचे वडील म्हणजे वरुण, त्या वरुणाला करायचा होता अभिषेक आणि त्याला ब्राह्मण माणसं मिळत नव्हती. म्हणून मग वडिलांना आपल्याला माणसं पुरवायची आहेत, ब्राह्मण पुरवायचे आहेत, म्हणून बंदीने ही युक्ती योजली. आणि बंदीने असं सांगितलं की जो कोणी माझ्या सोबत शास्त्रार्थ करताना हरेल त्याला जलसमाधी घ्यावी लागेल. आणि असा धोका करून त्यांनी कोहडांना हरवलं. कोहडांना जलसमाधी घ्यावी लागली. कित्येक वर्ष अष्टावक्र मुनी मोठे झाल्यानंतर सुद्धा त्यांना माहिती नाही की आपले वडील कोण आहेत. आणि म्हणून ते एके दिवशी आईकडे जाऊन म्हणाले की मी आज निकराने तुला विचारतो आहे की माझे वडील कोण आहेत आणि ते कुठे असतात, त्यांचा ठाव ठिकाणा काय, त्यांचं नाव काय. तेव्हा त्यांची आई सांगते की बाबा असं असं आहे आणि तू कशाला त्या बंदीच्या नादी लागतो, माणूस फार बेकार आहे, ते तुझ्या वडिलांना त्यांनी धोक्याने मारलं आणि त्यांना ते जलसमाधी घ्यावी लागली. अष्टावक्र मुनी तिथे जातात जनक राजाच्या ह्याच्यामध्ये, दरबारामध्ये, आणि तो सगळ्या विद्वज्जनांचा दरबार भरलेला असतो. सेवक अडवतात, सैनिक अडवतात किंवा हा कोण आहे, 8 ठिकाणी वाकलेला माणूस, धड चालता येत नाहीये आणि सगळं सरळ हा त्या दरबारामध्ये जातोय. म्हणून ते अडवतात आणि त्याला विचारतात. तर तो म्हणतो की मी शास्त्रार्थ करायला आलोय बंदीसोबत. त्या लोकांना त्याचं आश्चर्य वाटतं. ते उपहासाने त्याला बोलतात. तो जोरात आवाज काढतो. अष्टावक्र मुनी जोरात आवाज काढतात. हा आवाज त्या दरबारापर्यंत जातो आणि जनक राजा आपल्या सेवकांना पाठवतो. काय गडबड आहे त्यांना बोलावून आणा म्हणून सांगतो. तेव्हा तो दरबारात येतो आणि सांगतो की असं असं आहे, मला बंदी सोबत शास्त्रार्थ करायचा आहे. सगळे लोक हसतात. तेव्हा अष्टावक्र मुनी म्हणतात की अरे राजा, मला तर असं समजलं होतं की फार मोठमोठ्या विद्वानांची सभा आहे इथं, मोठे शास्त्र ग्रंथ अभ्यास करणारे लोक तुझ्या दरबारात आहेत, पण हे तर केवळ चांभार आहेत. असं म्हणल्याबरोबर सगळ्यांना धक्का बसतो. सगळे रागात येतात. तो म्हणतो मग चांभार नाहीत तर काय, या कातड्याला बघून तुम्ही हसतात, पण यातलं ब्रह्मतत्व तुम्हाला नाही लक्षात आलं. आकार माझा असा आहे म्हणून तुम्ही हसता. आणि चांबड्याची परीक्षा कोण करतं? चांभार. तो हरवतो बंदीला ते शास्त्रार्थ करण्यात आणि बंदी मान्य करतो आणि तो म्हणतो की मी माझ्या अटीप्रमाणे मी जाऊन जलसमाधी देतो. तेव्हा अष्टावक्र मुनी म्हणतात की मी तुला जलसमाधी देण्यासाठी नाही हे केलं सगळं, हे तुझी पद्धत चुकीची होती. पण तेव्हा आपले बंदी जे आहेत तर ते म्हणतात की काही नाही, काही हरकत नाही, ही सगळी मंडळी वर आहेत, इथल्यापेक्षा चांगल्या पद्धतीने आहेत. कारण मला माझ्या वडिलांना, माझे वडील जे वरुण आहेत त्यांना मला अभिषेकासाठी, यज्ञासाठी मला ब्राह्मण पाठवायचे होते, म्हणून मी हे असं केलंय.
तो विषय वेगळा आहे. मी काल जे सांगत होतो की अष्टावक्र मुनींच्या चालण्याला पाहून तो गंधर्व हसतो, एकदा दोनदा तीनदा, आणि तो सारखा हसत असतो. आणि तो अष्टावक्र मुनींना म्हणतो की तुम्हाला कुठे जन्म मिळाला, कुठून तुम्ही आलात की एवढी सुंदर लचक भरलेली चाल तुम्ही करता आहात की जी अप्सरा आणि रंभेला सुद्धा लागते. तेव्हा अष्टावक्र मुनी आपल्या संयमाचा कडेलोट झाल्यानंतर त्याला म्हणतात की ही जी चाल आहे, ह्या चालीवर तू मला माझ्याकडे उपहासाने पाहतोस का? आता अशी जी चाल आहे सापाची, तू साप होऊन पडशील. आणि त्याच वेळी त्या गंधर्वाचं शरीर जे आहे ते एका मोठ्या सापासारखं व्हायला चालू होतं. त्याचा चेहरा, त्याच्या अंगावर सगळे ते सापासारखे आकार यायला चालू होतात आणि त्याचं शरीर लांब होतं. तेव्हा तो घाबरतो, अष्टावक्र मुनींना शरण जातो आणि तो विचारतो की यावर मला उपाय सांगा. आता झाली माझी चूक, माझ्याकडनं चूक झाली, फार मोठी चूक झाली, मला माफ करा. मग तेव्हा अष्टावक्र मुनी म्हणतात की जेव्हा भूतलावर श्रीकृष्ण येईल आणि तुला कंस त्याला मारण्यासाठी पाठवील. आपण सध्या रामानंद सागरांचा कृष्ण पाहतो आहोत, त्यामध्ये हा प्रसंग आहे. कृष्ण या मालिकेमध्ये हा प्रसंग आहे. आणि तो कंस सगळ्या दरबारामध्ये प्रश्न टाकतो की आता कोण नाहीये का आपल्याकडे, कारण ज्यांना ज्यांना पाठवलं त्या सगळ्यांचा बिमोड केला ह्या कृष्णाने, या मुलांनी. असा कोण नाही आपल्याकडे की जो या पोराचा जाऊन बिमोड करील. तेव्हा एक जण म्हणतो की असा जो आहे तर तो सर्प आहे उकासूर, त्याला आपल्याला पाठवता येईल. तो मोठा मायावी राक्षस आहे आणि तो सहज खाऊन टाकील कृष्णाला. आणि मग हा तिथं जातो, ते सगळे पेंद्यासोबत वगैरे सगळ्या सवंगड्यासोबत गाई रानामध्ये नेऊन तिथं कृष्ण, ते सगळे कृष्णाची पालखी काढलेली असते त्यांनी. आणि त्या ठिकाणी कृष्णाचं असं भजन वगैरे हे सगळं चाललेलं असताना, ते त्याचा उदो उदो करत असताना सगळ्यांच्या असं लक्षात येतं एक मोठी गुहा आत्तापर्यंत आपण पाहिली नाही, ही कशी काय दिसतीये. म्हणून ते सगळे बघतात, त्यामध्ये सगळे जातात आणि तेवढ्यात तो उकासूर जो आहे तो लक्ष ठेवून असतो की कृष्ण माझ्या जबड्यामध्ये कधी येईल तोंडात. आणि आल्याबरोबर तो तोंड मिटून घ्यायला जातो. कृष्णाच्या हे सगळं लक्षात येतं आणि तो आपल्या दोन्ही हातांनी त्याचा जबडा जो आहे तर ते असा फाडतो. आणि मग त्यातून तो पुन्हा गंधर्व, त्याचं पुनश्च एकदा त्याला ते रूप मिळतं आणि तो स्वर्ग लोकामध्ये जातो. ही कथा एवढ्यासाठी सांगत होतो की आपल्या देहाचा ताठा ठेवणे, आतल्या ब्रह्मतत्वाला न जाणणे किंवा आपला अहंकार जोपासत दुसऱ्याच्या देहावर पोट्या करणं, त्याला वेगळ्या पद्धतीनं उणंदुणं पाहणं, त्याची कुचेष्टा करणं, उपहास करणं, हे अत्यंत चुकीचे. कारण आपण एका साधनेवर चाललेलो आहोत, एक उपासना आपण करतो आहोत, संतांच्या वाङ्मयाचं चिंतन आपण करतो आहोत, तर आपली दृष्टी ही बदलली पाहिजे. आपल्याला वाईट दिसत असलं तरी ते बाजूला करणे आणि त्यावर चर्चा न करणे हा एकमेव मार्ग आहे. सज्जनाओ, या समासाचं अजून एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे या समासामध्ये समर्थांनी परत एकदा ब्राह्मण याची व्याख्या केली आहे. मी मागेही म्हणालो की समर्थ रामदास स्वामींवर एक आक्षेप कायम जोडला जातो. तो असा आहे की हे ब्राह्मणांचे संत आहेत किंवा ब्राह्मणांचे महंत आहेत, त्यांचे पुढारी आहेत. पण तेही मी खोडून दाखवलं की समर्थांनी किती ठिकाणी किती लोकांना त्यांचा उदो उदो केलेला आहे, त्यांना मोठेपण दिलेलं आहे. 62 संतांची आरती करणारी केवळ एकमेव समर्थ रामदास आहे. भजनाची एवढी व्यापक व्याख्या करणारे
भेटो कोणी एक नर धेड महार चांबर त्याचे राखावे अंतर या नाव भजन. युगधर्म निरूपण समास आहे पुढे दासबोधामध्ये. त्यामध्ये ब्राह्मणांवर आसूड फेकलेत, आसूड मारलेत समर्थ रामदास साहेब. की का तुमच्या लक्षात येत नाही, वागायचं समजत नाही तुम्हाला? आमच्या पूर्वजांनी केलेल्या चुका जर आमच्या लक्षात येत नसतील आणि आपण जर तसं वागत नसू, तसं सुधरत नसू, तर काय अर्थ या जगण्याला? एवढं कठोर शब्दामध्ये समर्थांनी ताडण केलेलं आहे. समर्थ रामदासांनी या समासामध्ये शेवटी ब्राह्मण या शब्दाची व्याख्या केलेली आहे. समर्थ म्हणतात, करीती ब्रह्मनिरूपण जाणती ब्रह्म संपूर्ण तेची जाणावे ब्राह्मण ब्रह्मविद श्रीराम. आपण मागे काय पाहिलं की शूद्रांची होती ब्राह्मण. आपण जेव्हा समर्थ रामदासांच्या विषयाचा, त्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्यावर जर कुणी आक्षेप उडवत असेल, त्याला जर कुणी छेद देत असेल, उणदुणं बोलत असेल, तर त्याचं स्पष्टीकरण करता येण्याची पात्रता, तेवढा अभ्यास आपल्या अंगात, आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये असला पाहिजे. आमचे पूजनीय सुनील दादा या बाबतीमध्ये त्यांची तोड नाही हो. आक्षेप आणि खंडन त्यांनी एक पुस्तक काढलं मुद्दाम याच्यासाठी. आणि या आक्षेप आणि खंडन या पुस्तकाला, सुनील दादांच्या आक्षेप आणि खंडन या पुस्तकाला काय आक्षेप आहेत? त्यामध्ये बरेच आक्षेप आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांचे समर्थ रामदास गुरु नव्हते, तुकाराम महाराजांचा खून समर्थ रामदासांच्या लोकांनी केला, किंवा संभाजी हे यावनी साम्राज्य दिलेर खानाचे समर्थ रामदास हेर होते. अशा काही वाचाबरोळपणा असा खूप असतो. पण तो आज थोडा आहे, पूर्वापारपासून आहे. पण याचं खंडन करण्याचे सगळे पुरावे त्या आक्षेप आणि खंडन या पुस्तकात दिलेले आहेत. आणि आक्षेप आणि खंडन या पुरस्काराला परमपूजनीय वरदानंद भारती पूर्वाश्रमीचे श्री अनंत महाराज आठवले यांच्या व्यासपीठाचा पुरस्कार मिळालेला आहे या पुस्तकाला. त्यामुळे समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करणाऱ्यांनी सुनील दादांचा आक्षेप आणि खंडन मोरया प्रकाशनाने प्रकाशित केलेलं हे छोटं पुस्तक, एक 50-60 पानांचं, ते आपल्या संग्रही असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला जेव्हा केव्हा काही असे प्रसंग येतील तेव्हा तेव्हा आपल्याला त्याचा अभ्यास करून आपली मतं मांडता येतात. मध्यंतरी समर्थ विद्यापीठाच्या आमच्या ज्योतिताई भिडेंचा मला फोन आला होता की शेगावला आपल्या एक अभ्यासार्थी कार्यकर्ते आहेत, समीक्षक आहेत, आणि त्यांना एका माणसाने एक मेसेज टाकला की हे थोतांड तुम्ही बंद करा, समर्थ वाङ्मयाचा प्रचार प्रसार करण्याचं थोतांड तुम्ही बंद करा. समर्थांचा आणि शिवाजी महाराजांचा काहीही संबंध नव्हता. एक तर तुम्ही हे प्रूव्ह करा, नाही तर हे सगळं बंद करा. आता त्यांनी इकडे समर्थ विद्यापीठामध्ये चौकशी केली की असं आहे, त्याच्यावर काही पुस्तक आहे का, त्याच्यावर काही मटेरियल आहे का आपल्याकडे. त्यांनी माझ्याकडे चौकशी केली. 20 पुरावे मी त्यांना पाठवून दिले. मग त्यामध्ये समर्थांची पत्र आहेत, राजांची पत्र आहेत, राजांच्या दरबारातल्या सरदारांची पत्र आहेत, एवढं सगळं पाठवलेलं आहे. त्यामुळे ब्राह्मण हा जो शब्द आहे त्या ब्राह्मणाचं खरं स्वरूप समर्थांनी यामध्ये दिलंय. या ब्रह्मनिरूपण समासाचं हे एक वैशिष्ट्य आहे माझ्या दृष्टीनं. समर्थ म्हणतात की करीती ब्रह्मनिरूपण. ब्रह्मावर निरूपण करणं ही काही साधी गोष्ट आहे का? जिथं 1000 मुखांचा शेष थकला, श्रुती स्मृती नेती 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 म्हणतात. मला माहित नाही, मला माहित नाही, मला समजत नाही, मला उमगत नाही, माझ्या लक्षात येत नाही, माझ्या ध्यानात येत नाही, मला कळत नाही, असं ज्या स्वरूपाबद्दल म्हणतात त्याच्यावर निरूपण करणं सोपं आहे. पण समर्थ म्हणतात कानडेची अभ्यासावे, असाध्य ते प्रगटावे, असाध्य ते साधावे, गुप्ततेची प्रगट व्हावे, तरच पुरुषार्थ आहे. आणि तो पुरुषार्थ करण्यासाठी समर्थ रामदास आम्हाला प्रेरणा देत आहेत.
आमच्याकडून तो अभ्यास करून घेतायत. आमच्या बोटाला धरून, आमच्या हाताला धरून समर्थ रामदास आम्हाला त्याची प्रचिती देतात. समर्थ या ठिकाणी म्हणतात की करीती ब्रह्मनिरूपण, जाणती ब्रह्म संपूर्ण. त्या ब्रह्माचं स्वरूप काय आहे ते जाणणारा माणूस, तेची जाणावे ब्राह्मण ब्रह्मविद. काय पाहिजे ह्याच्यापेक्षा? अजून याच्यापेक्षा वेगळी व्याख्या काय पाहिजे मला सांगा. पण जेव्हा आम्ही एखाद्या रंगाचा चष्मा घालतो ना, तेव्हा आम्हाला त्याच रंगाची सगळी सृष्टी दिसायला लागते. मी वेटरनरी डॉक्टर आहे. बऱ्याच वेळा आम्हाला लोक विचारतात, हिरव्या रंगाचा चष्मा आहे का, डार्क ग्रीन कलर? म्हणलं कशासाठी? नाही म्हणले ते आमच्या जनावरांना घातलं तर त्यांना कडवा टाकलेला असला तरी गवत दिसेल आणि ते आनंदाने खातील. मी म्हणलं ते काही माणसं आहेत का चष्मे घालून असं वागायला? ते जे जनावर आहेत, ते जे प्राणी आहेत, हे जाणतेत. एक प्रसंग असा झाला की रसवंती चालू होती. आता उन्हाळ्याचे दिवस आहे, रसवंती चालू होती आणि मागच्या बाजूला तो बैल फिरत होता चरक, आणि त्याचा उसाचा रस निघत होता. हा जो मालक होता, तो मालक दुकानाच्या पहिल्या भागामध्ये बसला. ते गल्ला वगैरे सगळं तिथं 2-4 बाकडं मांडलेली. कॉलेजची मुलं आली, मुलं बसली. ते म्हणले द्या 4 रस. म्हणाले ठीक आहे बसा. आणि त्या बैलाच्या गळ्यामध्ये घुंगरा असतात बघा बांधलेले. तुम्ही कधी रसवंती पाहिली आहे का बघा? आपण बसमधून वगैरे इकडे तिकडे प्रवास करतो, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे फार सुरेख चित्र आहे. सगळ्या बसस्टँडवर रसवंती आहेत आणि ते खोळलांग 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 तो आवाज त्या बैलाच्या गळ्यातल्या घंट्या ज्या बांधलेल्या असतात त्याचा येत असतो. आता ही पोरं बाहेर बसली आहेत आणि 5-1 मिनिटं झाली. त्यांना वाटलं की मालक इथं बसलेला आहे आणि हा कधी रस देणार आपल्याला, तो तर इथं बसूनच आहे. तर त्या पोरांनी जरा उपहासाने त्या मालकाला विचारलं, म्हणले मालक रस येणार आहे का उसा आणायला पाठवलंय? ते म्हणले रस मध्ये काढणं चालू आहे. ते म्हणे अहो तुम्ही तर इथंच बसले, तुम्हाला काय माहितीये? ते म्हणे ते घंटी हलतीये ना म्हणे, आवाज येतोय का नाही तुम्हाला? तो जसा बैल फिरतोय तशी गळ्यातली घंटा वाजतीये. तर ती पोरं जरा आचरट होती. पोरं म्हणाली अहो असं नाही होणार का की बैल जागेवरच उभा राहील आणि तो फक्त मान हलवत राहील, घंटांचा आवाज तुम्हाला येत राहील, तुम्ही म्हणाल रस चालू आहे मध्ये. तो जो मालक होता तोही मोठा बेरकी होता. तो म्हणाला तो बैल आहे, तो काही कॉलेजची पोरं नाही येत. आली का नाही गंमत? असं आपण सांगत होतो की विषय काय कुठल्या कुठे जातो, काहीतरी सांगायचं असतं आणि त्यामध्ये ते हे होतं. तर समर्थांनी एवढी, मी ते छान पुस्तक आहे, आमचे प्रवीण शास्त्री म्हणतायत त्यांच्याकडे आहे ते पुस्तक, आणि हा अनुभव घेणारेही बरेच दिसत आहेत मला. घंटा वाजतीये, रस येतोय, फार विनोद घडतात प्रवास करत असताना. म्हणून शास्त्र वचन आहे, फिरलं पाहिजे खूप. सत्संग जसं समर्थ सांगतात तसं पंडित मैत्री सभेत संचार, मनुजा केल्याने देशाटन. पंडित मैत्री सभेत संचार, मनुजा चातुर्य येतसे फार. हे मला फार लहानपणी माहिती आहे आणि म्हणून मी फार लांब आलो. नांदेड कुठे? मराठवाड्यात. मी सध्या आहे दमनला, केंद्रशासित प्रदेशात 700 किलोमीटरवर. केल्याने देशाटन, पंडित मैत्री सभेत संचार. माझ्या सभोवती आज फेसबुकच्या माध्यमातून अनेक पंडित बसलेले आहेत. या सभेमध्ये अनेक विद्वज्जन आहेत, अनेक कीर्तनकार आहेत, अनेक प्रवचनकार आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करणारे समर्थ भक्त आणि महंत आहेत. या सगळ्यांच्या सहवासामध्ये राहून आपल्यालाही काही बुद्धी येते का हे पाहावं, हे सगळं त्याच्या पाठीमागचा प्रयत्न आहे. आणि हा प्रयत्न करण्यासाठी मला आमचे आदरणीय प्रवीणजी शास्त्री त्यांनी हा एक चांगला योग समसमाज संयोग घडवून आणून दिलेला आहे. त्यांना मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. सज्जनाओ, या ग्रंथामध्ये पुढचा जो समास आहे तर तो आहे माया ब्रह्म निरूपण. हे जे 2 दशक आहेत ना, यामध्ये माया आणि ब्रह्मावरचं खूप विवेचन आहे. खरंच हा गहन विषय आहे. आज सकाळी मला एका साधकाचा प्रश्न आहे, महिला अभ्यासार्थी आहेत, कुठे आला संदर्भ तर त्या प्रश्नाचा मी अवश्य परामर्श घेईन. त्यावर मला काही सांगता आलं तर तेही मी सांगेन. त्यांनी मोठा सुरेख प्रश्न विचारलाय. आता हा जो समास आहे, या समासामध्ये समर्थांनी माया आणि ब्रह्म हे शब्द वापरलेले आहेत. अगोदरचे सगळे समास जे होते ते ब्रह्म निरूपण, ब्रह्म पावन निरूपण असे समास होते. हा जो समास आहे हा माया ब्रह्म निरूपण समासांच्या या समर्थांच्या दासबोधामध्ये अनेक समास आहेत की ज्यावर ब्रह्म आणि माया या गहन विषयावर समर्थांनी काही उकल करून दाखवलेली आहे. आता मुळात कसं आहे की आपली झोळी किती चांगली आहे, किती मोठी आहे आणि त्या झोळीत पडलेलं धान्य, ती भिक्षा आपल्या खांद्याला किती पेलवेल हा मोठा प्रश्न आहे. झोळीला छिद्र असेल तर उपयोग आहे का? झोळी विरळ कापडाची असेल तर उपयोग आहे का? समजा झोळी दणकट आहे, धडधाकट आहे, भरभरून धान्य मिळालं भिक्षेमध्ये, समर्थांनी भरपूर धान्य दिलं, भरपूर भिक्षा दिली, पण आम्हाला ते ओझं पेलवेल का हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे हा जो विषय आहे माया आणि ब्रह्म, हा विषय आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे घेतला पाहिजे. आणि याचा अभ्यास जो आहे तर तो आपण एकांतामध्ये, मुळात सांगू का तुम्हाला की दासबोध ग्रंथ हा अद्वैत प्रतिपादन करणारा ग्रंथ आहे. आता समर्थांनी त्याला फोडणी घातलेली आहे सुरेख. कुठले नवीन नवीन आलेले मसाले, मग हा मसाला मला का नाही खाऊ घातला म्हणून त्या फोटोमधून एक माणूस बाहेर येतो आणि आपल्या मुलाला एक टपली मारतो, आहे की नाही? काय जाहिराती आहेत. असे नवीन नवीन मसाल्यांची फोडणी समर्थांनी घातलेली आहे की कारण ते आपल्याला रुचकर व्हावं, आपल्याला त्याची गोडी निर्माण व्हावी, ते खायला आपल्याला मनात इच्छा व्हावी आणि त्याचं पचन चांगलं व्हावं, खाल्ल्यानंतर त्याचा रस चांगला निर्माण व्हावा आणि आपल्या तो पूर्ण शरीरामध्ये भिनल्या जावा, अशी समर्थांची योजना आहे. म्हणून असे हे समाज समर्थांनी अधूनमधून घेतलेले आहेत. विशेषतः हे जे 2 दशक आहेत ना, या 2 दशकांमध्ये हे समास खूप आहे, म्हणून याला ज्ञान दशक असं म्हणतात. आता या समासामध्ये पहिल्याच ओवीत एक प्रश्न आहे. तो प्रश्न असा आहे, श्रोते पुसती ऐसे माया ब्रह्मते कैसे, श्रोत्या वक्तयांच्या मिसे निरूपण ऐका श्रीराम. समर्थांनी सुरुवातीला एक ओवीत दिली आहे की म्हणाले असा असा एकाने प्रश्न विचारला किंवा हे माया ब्रह्म काय भानगड आहे हो, तुम्ही सांगताय आम्हाला पण काही लक्षात येत नाही, थोडी अजून जरा फोड करून सांगा ना, काही जरा नवीन चुटुकले सांगा, काहीतरी उदाहरणं द्या, संदर्भ द्या की जेणेकरून आमच्या लक्षात बसेल, आम्हाला थोडंफार तरी त्याचं स्वरूप समजलं पाहिजे. एवढी वर्ष झालं आम्ही तुमच्यासोबत फिरतो आहोत, एवढी वर्ष झालं आम्ही तुमच्या वाङ्मयाचा अभ्यास करतो आहोत, मला तर 22 वर्ष झाली खरंच सांगतो तुम्हाला. पण हा विषय काढला की मला म्हणजे झोपून उठलेला असला नंतर हा ग्रंथ वाचायला, हे समास वाचायला चालू की पुन्हा अशी रात्री पहाटेची झोप आल्यासारखी येते. मोठा अवघड विषय आहे. समर्थ म्हणतात श्रोते पुसती ऐसे, श्रोत्यांनी विचारलंय माया ब्रह्म ते कैसे, श्रोत्या वक्त यांच्या मिसे निरूपण ऐका. हा जो मिसे शब्द आहे ना,
हा समर्थांनी अनेक ठिकाणी वापरलाय वाङ्मयात. भिक्षा मिसे लहान थोर परीक्षून सोडावी, पहावी घरांची घरे. बघा, घरांची घरे म्हणजे काय? पुढे दासबोधामध्ये त्याचं ते जेव्हा संदर्भ येईल तेव्हा मी सांगेन. भिक्षा मिसे लहान थोर परीक्षून सोडावी. मिसे या शब्दाचा अर्थ आहे मिशे. तो इथं स झालाय. सज्जनाओ, एक लक्षात घ्या, समर्थ रामदासांनी अनेक शब्दांना जन्म दिलेला आहे. समर्थांनी व्याकरणाला फार पाहिलेलं नाहीये. पुढे आपण पाहू, आता या दशकामध्ये समर्थांनी संस्कृत भाषेला मानलेलं आहे, आदराचं ठिकाण आहे. परंतु समर्थ म्हणतात की संस्कृत येत नाही, प्राकृत भाषा म्हणजे काय तुम्हाला अशी तशी वाटली का? समर्थांच्या अगोदर 350 वर्ष माऊलींनी संस्कृत बाजूला सरकवून प्राकृतामध्ये ज्ञानेश्वरी सांगितले का नाही? जेव्हा तर किती गजब झाला. त्यानंतर 350 वर्ष म्हणजे समर्थांच्या अगोदर थोडा काळ, 50 वर्षांचा, संत एकनाथ होऊन गेले. संत एकनाथ महाराज हे रामदासांचे मावशीचे मिस्टर पैठणला. आणि म्हणजे समर्थांच्या चरित्रातला प्रसंग आहे की समर्थ लहान लेकरू असताना राणूबाईंनी, समर्थांच्या आईनी, नाथ महाराजांच्या पायावर समर्थांना ठेवलेलं आहे. एकनाथ महाराज हे समर्थ रामदासांच्या मावशीचे यजमान आहेत. त्या काळामध्ये एकनाथ महाराजांना किती त्रास झाला. कुणाचा त्रास झाला? समाजाचा झाला, पोटच्या मुलाचा त्रास झाला, हरिपंडिताचा. हरिपंडितांनी सांगितलं की यापुढे जर तुम्ही मराठीत बोलाल तर मी हे घर सोडून जाईल. एकुलता एक मुलगा, आणि वडिलांच्या प्रवचनाला वाडा भरायचा सगळा. नाथ महाराजांच्या प्रवचन चालू झालं की वाडा भरायचा. नाथ महाराजांच्या चरित्रात प्रसंग असे आहेत की समाजातल्या सगळ्या स्तरातले लोक या प्रवचनाला यायचे. नाथ महाराज ज्या पलंगावर झोपत असत, म्हणजे खाली जागा नाही पुरायची वाड्यामध्ये, नाथ महाराज ज्या पलंगावर झोपत त्या पलंगावर बहुजन समाजातले लोक जाऊन बसत. पहा नाथ महाराजांचं मोठेपण किती आहे. असा सगळा वाडा भरायचा. आणि नाथ महाराजांना मराठीत सांगू नका, अशा बहुजन समाजातल्या लोकांसोबत तुम्ही बसू नका, त्यांच्या घरी जेवण करू नका, हे तुम्ही सांगत ऐकत नाही. म्हणून हरिपंडित आपल्या बायकोसोबत घर सोडून निघून गेला. मला तुम्ही सांगा, संत महात्म्यांना किती दुःख, किती क्लेश येतो. शेकडो वर्ष झाली, आजही ज्यांचं नाव घेतल्याबरोबर आपण नतमस्तक होतो, त्या संत महात्म्यांनी, त्या महानुभावांनी, त्या अवतारी पुरुषांनी त्यांच्या जीवन चरित्रात किती दुःखद प्रसंग पाहिलेले. त्यांच्या त्या दुःखद प्रसंगाला तुम्ही तुमच्या आयुष्यातले, मी माझ्या आयुष्यातले दुःखद प्रसंगांची तुलना केली पाहिजे. 1000 पटीनं आपण सुखात आहेत, 1000 पटीनं. पटतंय का नाही? हरिपंडित आपलं घर सोडून, वडिलांना सोडून, बायको मुलांसोबत निघून गेला काशीला. लोक म्हणाले असतील, बुवा हे काही बरं आहे का? आणि शेवटी नाथ महाराजांनी हरिपंडिताकडे गेले. हरिपंडिताची समजूत काढली, मुलाची समजूत काढली की ठीक आहे बाबा, तू म्हणतोस ना,
पण तू घरी चल. ती अट ठेवली हरिपंडितांनी. नाथ महाराज आले घरी. आता हरिपंडित प्रवचन करायला लागला संस्कृत मधून, तर एकही माणूस येईना. म्हणून समर्थ असं म्हणतात, मी सांगत होतो की मिसे या शब्दावरून आपण भरकटत जातोय खूप. समर्थ म्हणतात सावधान असावे सर्व विषयी, नाही का? प्रवचन करताना, बोलत असताना, निरूपण मांडत असताना सुद्धा वक्त्यांनी सावध असलं पाहिजे. पण होतंय काय की वक्ता तेवढा परिपक्व नसल्यामुळे तोही साधना मार्गामध्ये शेवटच्या टप्प्यावर त्याची घडी बसलेली आहे. अजून तर दिल्ली बहुत दूर आहे. म्हणून मी म्हणालो की केल्याने देशानं पंडित मैत्री सभेत संचार. तुमच्या सगळ्यांच्या सोबत या लॉकडाऊनच्या एकांतवासामध्ये, विजनवासामध्ये, परंतु तुमचा सगळ्यांचा सहवास आहे. विद्वज्जन आहात आपण. थोडाफार बुद्धीचा तो अंश, सावधानतेचा अंश थोडा माझ्याकडे सरकवायला हरकत नाही, कारण आपण एवढं स्वार्थी असून चालत नाही, हो की नाही? आपण आपला संकुचित, आपल्यापुरता संकुचित विचार करून चालेल का? आपल्याला सगळ्या समाजाचं बघायचं. समाजाचं बघाल तेव्हा बघा, पण वक्त्याचंही बघा. समर्थ म्हणतात या ठिकाणी एक शब्द आलेला आहे मिसे. मिसे म्हणजे मिशे. मिशे म्हणजे निमित्ताने, योगाने, रूपाने. आज हा मिशे शब्द का आला समर्थांच्या वाङ्मयामध्ये? मी तुम्हाला सांगतो की आज एक योगायोग आहे मिशे शब्द येण्याचा. मी तुम्हाला परवा म्हणालो का नाही की समर्थ प्रचिती देतात, हो, यू आर ऑन राईट ट्रॅक हे सांगतात. योग्य मार्गावर तुमची साधना चालू आहे. असे छोटे छोटे संदर्भ, छोटे छोटे प्रसंग की जे आपल्याला जाणता आले पाहिजेत, लक्षात आले पाहिजेत, टाईपरायटरच्या घंटीसारखे. मी म्हणालो की समर्थांनी व्याकरणाकडे फार नाही लक्ष दिलेलं. पण समर्थांनी जी रचना केलेली आहे शब्दांची, अवघे हा शब्द तुम्हाला माहिती आहे. आघावे शब्द आहे का? तुम्ही शब्दकोश काढा, शब्द रत्नाकर काढा, आणि त्यात आघावे शब्द आहे का? पहा, नाहीये. आघावे शब्दाचे जन्मदाते समर्थ रामदास स्वामी आहेत. वरच्या चरणामध्ये वे आलेला आहे, मग खाली अवघे म्हणताना घे येईल म्हणून आघावे शब्द वापरलेला आहे. समर्थांची प्रतिभा आणि शारदा आणि ते कवित्व एवढं उत्स्फूर्त आहे, एवढं उत्स्फूर्त आहे की व्याकरणाचे लगाम किंवा व्याकरणाचे बांध त्या शब्दांना परिसीमित करू शकले नाहीत. स्वामी विवेकानंद शंकराचार्यांकडे गेले आणि त्यांच्यासोबत ते चर्चा करत होते. बाजूला शंकराचार्यांचे एक शिष्य बसलेले होते. चर्चा तास, दीड तास गहन चर्चा झाली. शंकराचार्य खूप प्रसन्न झाले. त्यांनी आशीर्वाद आणि फळं वगैरे अशी स्वामी विवेकानंदांना दिली. आता दीड तास हा माणूस की जो परदेशात जाऊन आलेला आहे, बाटलेला आहे, हा माणूस शंकराचार्यांसोबत, आमच्या स्वामींसोबत दीड तास गहन विषयावर चर्चा करतो. स्वामीजी काय खुश होतात हे त्या शिष्याला कुठेतरी टोचलं. कारण काय, त्या दीड तासामध्ये अनेक वेळा स्वामी विवेकानंद बोलत असताना व्याकरणाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. स्वामी विवेकानंदांना किती भाषा येत होत्या. अहो, ते युरोपात असताना एका गृहस्थाच्या घरी होते आणि त्या गृहस्थानी जर्मन कवितांचा एक संग्रह स्वामी विवेकानंदांना दिला. दुपारच्या वेळी
जेवण झालंय. ते म्हणाले माझ्या अभ्यासिकेमध्ये बघा, बसा थोडा वेळ. स्वामी विवेकानंदांनी तो ग्रंथ काढला, सगळे पुस्तकं शोधत असताना, आणि जर्मन कवितांचा संग्रह दिसला. ते स्वामी विवेकानंद वाचत बसले. थोड्या वेळानंतर ते गृहस्थ आले. त्यांनी मोठ्या आदबीनं हळूच दार उघडलं. लोटलेलं होतं दार. आणि त्यांनी पाहिलं की स्वामी विवेकानंद पुस्तक वाचण्यात गढून गेलेलं. त्यांनी आवाज दिला, स्वामीजी. एकदा दिला, दुसऱ्यांदा दिला, स्वामीजी. स्वामी विवेकानंदांचं लक्ष नव्हतं. पुन्हा ते थोड्या वेळाने आले. त्यांना वाटलं कदाचित हे पुस्तक समोर धरलंय, पण यांना झोप लागली का काय. डोळे उघडे ठेवून झोपायची सवय असते काही लोकांना, किंवा काही लोक दाखवतात तसं. काही लोक डोळे मिटतात आणि मी जागा आहे हेही दाखवतात बरं. प्रवचनात तर फार वेळा होता असं. भरकटताना फार आज भरकटायला होत आहे. तर प्रसंग सांगतोच आता, आवरतो. त्या ग्रहस्थाने विचारलं थोड्या वेळानंतर येऊन की स्वामीजी तुम्ही झोप लागली होती का तुम्हाला. ते म्हणाले नाही. म्हणले तुम्ही एक ग्रंथ वाचत होता, तुमच्या समोर ग्रंथ धरला होता मी, आणि 2-3 वेळा मी तुम्हाला आवाज दिले. स्वामी विवेकानंद अत्यंत खजील झाले. अपराधित्वाची भावना त्यांच्या मनाला शिवली. ते म्हणाले अरे मी तुमच्या घरामध्ये आहे, तुम्ही मला 2-3 वेळा आवाज दिले, माझं लक्ष गेलं नाही. एक्स्ट्रीमली सॉरी. बरं बोला ना, काय कसं. ते म्हणाले पण तुम्ही मला अगोदर या प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही काय वाचत होता की तुम्ही म्हणताय की मी झोपलो नव्हतो. ते म्हणाले अहो त्या जर्मन कवितांचा संग्रह होता. ते म्हणाले, त्यांनी तोंडात बोटं घातली. ते म्हणाले तुम्हाला जर्मनी येते. ते म्हणाले अहो मी ते आता वाचन केले आणि त्यातल्या 2-4 कविता स्वामी विवेकानंदांनी तिथं म्हणून दाखवल्या. आहे की नाही कमाल. योगायोग असा आहे की मिसे हा जो शब्द आहे, तर हा शब्द माध्यम, निमित्त किंवा रूप या शब्दांनी, या अर्थाने समर्थांनी वापरलेला आहे. स्वामी विवेकानंदांचा मी प्रसंग सांगत होतो. शंकराचार्यांच्या कुटीतून बाहेर पडताना ते जे शिष्य होते स्वामींचे, शंकराचार्यांचे, ते बाहेर पडता पडता म्हणाले, खरंच म्हणले तुमचं कौतुक करावं तेवढं स्वामींनी तर आमच्या केलेलंच आहे. पण म्हणले एक सांगू का, की काही ठिकाणी म्हणले तुम्ही बोलत असताना माझं लक्ष होतं, तुम्ही व्याकरणांच्या नियमांना मागे टाकून दिलं. म्हणजे स्वामी विवेकानंदांचं उत्तर, सज्जन हो, आपण आपल्या अंतःकरणात कायम ठेवून दिलं पाहिजे. स्वामी विवेकानंद त्यांना म्हणाले, शब्द, व्याकरण आणि त्याचे नियम हे माझ्या मागे येत असतात. मी अशा व्याकरणाच्या नियमांच्या पुढे जात नाही, मागे जात नाही, ते माझ्या मागे येतात. काय विचारातली प्रगल्भता आहे. तो माणूस गप्पच बसला. समर्थांच्या शब्दांची रचना ही अशी आहे. समर्थ शब्दांचे उत्पत्तीकर्ते आहेत, जन्मदाते आहेत, आणि चपकल शब्द कसा कुठं बसवावा एवढी प्रतिभा, संपन्नता समर्थांनी एवढी आपल्याला कुठे दिसत. हा जो फेन मिसे शब्द, मिसे याचा अर्थ आहे की श्रोत्या वक्ता यांच्या मिसे. श्रोत्यांनी विचारलं वक्त्याला, वक्त्यांनी सांगितलं, या रूपाने, या निमित्ताने, या माध्यमातून मी निरूपण सांगतो, ते तुम्ही ऐका. मिसे हा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या काव्यामध्ये वापरलेला आहे. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे. हा योगायोग आहे. आपल्या चिंतनामध्ये मिसे शब्द येणं, आणि आज स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या काव्यामध्ये मिसे शब्द वापरलेला आहे त्याचा संदर्भ, त्याची स्मृती आपण उजळवून टाकणं हे आपल्या आयुष्यामध्ये एक कृतार्थ क्षण आहे. लॉकडाऊनच्या या एकांत वासामध्ये आपण समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करत असताना असाच करारी बाणा असलेला एक आधुनिक काळातला संत विनायक दामोदर सावरकर,
काय म्हणतात सावरकर? सावरकर त्यांच्या काव्यामध्ये म्हणतात, या फेन मिसे मिसे या फेन मिसे हससी निर्दया कैसा, का वचन भंगीसी ऐसा. सागरा प्राण तळमळला या अजरामर काव्यातला हा चरण आहे. मला तो गाता नाही येणार, कारण गायकी गळा नाहीये. समर्थ म्हणतात, स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, या फेन मिसे हससी निर्दया कैसा, का वचन भंगीसी ऐसा. तत्स्वामित्वा सांप्रत जी मिरविते, भिवनी का अंगल भूमिते. मन मातेला अबला फसविशी, मज विवास नाते देशी, तरी अंगल भूमिते भयभी तारे. कथिल हे अगस्तीस रे, कथिल हे अगस्तीस आता रे, जे आचमणी एक क्षणी तुझ प्याला, सागरा प्राण तळमळला. सागरा प्राण तळमळला. काय प्रसंग आहे सज्जन हो. मार्सेलिसच्या बंदराची भूमी पाहून टॉयलेटच्या काचेतून आपलं शरीर खरचटलेल्या अवस्थेत समुद्राच्या पाण्यात झोकून देणारा हा वीर. समुद्राचं पाणी कसं आहे, कधी तुम्ही तोंडात घेतलंय? खरचटलेल्या अंगाला ते पाणी कसं झोंबलं असेल याचा विचार करा. स्वातंत्र्यवीर सावरकर त्या समुद्राला, काय अथांग सागर आहे हो की नाही, काय खोली आहे. अहो माणसाचा आयुष्य किंवा माणसाचा जीव, माणसाचा देह त्या सागराच्या पुढे काय, खसखशीचा दाना. पण अशा सागराला स्वातंत्र्यवीर सावरकर दरडावून बोलतायत. ते म्हणतायत की अरे फार माजलास का, हा जो फेस आणतोयस ना तू, फेन मिसे, फेन म्हणजे फेस, पाण्याच्या लाटा येतात, लाटांबरोबर फेस येतो. तुम्ही कधी रौद्र रूप तर फार लांब राहिलं समुद्राचं, पण समुद्राच्या लाटा पाहत असताना काठावर उभा राहून किंवा समुद्रामध्ये जाऊन आपण ते पाहिल्यानंतर आपल्याला बऱ्याच जणांना त्याची अनुभूती आहे, ते फार वेगळं सांगायची गरज नाही. तर तो जो फेस येतो, स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, अरे हा जो फेस आणतोयस तू, या फेसाच्या रूपाने हसतोस का निर्दय, तुला दया येत नाहीये का. वचन भंगीसी ऐसा, माझ्या आईला तू वचन दिलेलंस, माझ्या जन्मभूमीला काय म्हणालास तू की मग माझ्या पाठीवरून घेऊन जातो, याला जरा शिकवतो, बॅरिस्टरी शिकवतो, आणि त्या ज्ञानाचा उपयोग तुझी बेडी, पारतंत्र्याची बेडी तोडण्यासाठी मी याला परत घेऊन येतो, असं तू माझ्या आईला वचन दिलंस ना. आणि ते म्हणतात की का वचन भंगीसी ऐसा, माझ्या आईला दिलेलं वचन तू मोडतोस. तत्स्वामिता सांप्रत जी मिरविते. अरे इथली जी मोठमोठी प्रासाद, मोठमोठ्या बिल्डिंग पाहतोय, चकाचक रस्ते पाहतोस, त्याचा तुला उन्माद आलाय, त्याची तुला नशा चढलीये का. भिवनी का अंगल भूमिते, का घाबरतोयस तू त्या इंग्रजांच्या भूमीला, म्हणून तू हसत माझ्यावर येतोस, माझ्या आईला दिलेलं वचन मोडतोस. मन मातेला अबला फसविशी, अबलान माझी ही म्हातारे, ती राहिलेली ओळ आली आहे इथं आता, आमच्या उशालीताईंनी लिहिली आहे. त्यांचं उद्या कीर्तन आहे याच संत समागम व्यासपीठावर. आज आपण ऐकलं मेधा कुलकर्णींचं, आज एक प्रवचन झालं, उद्या सकाळी आहे. या संत समागम व्यासपीठावरून अनेक समर्थ भक्त आपल्या भेटीला येणार आहेत सज्जनावर. अपर्णाताई बेडेकर, सुप्रसिद्ध बेडेकर लोणच्यांच्या लोणचेकार,
समर्थ वाङ्मयाच्या स्फुट काव्यावर त्यांची PhD आहे. आजच मी तो फोटो टाकला की आपल्या राज्याचे माननीय राज्यपाल श्री कोश्यारी यांना त्यांनी हिंदी आणि इंग्रजी त्यांनी मागवला म्हणून, कोश्यारी साहेबांनी मागवला म्हणून दासबोध हिंदी आणि इंग्रजी व्हर्जन नेऊन दिलं. आणि मनाचा श्लोक कोश्यारी साहेबांनी त्यांना फोनवर हिंदीमधला हिंदी अनुवाद मनाचे श्लोक तो सांगितला. काय विशेष आहे ना. त्या पण आपल्याला आपल्या फेसबुकवर येणार आहेत. आमच्या दास परिवारातल्या रंजना पाटील आत्ताच मी पाहतो आहे की त्या पण एक कीर्तन आपल्यासाठी घेऊन येणार आहेत. आमचे ज्ञानेश्वर बगेकर आहेत यवतमाळचे, दास या परिवाराचे समीक्षक, ते पण त्यांच्या आपल्याला माहिती आहे अंधकवीबद्दल मी संत गुलाबराव महाराजांबद्दल, पूजनीय बाबा महाराजांबद्दल मी अनेक वेळा त्यांचा उल्लेख करतो. त्यांचं चरित्र अत्यंत सुरेख चरित्र आहे, मनोहारी आहे, गोड चरित्र आहे. ते आपण ऐकलं पाहिजे. अनेक संतांच्या चरित्राचं गायन, आख्यान अनेक विद्वज्जनांच्या मुखारविंदातून आपण सगळे ऐकणार आहात. मन मातेला अबला फसविसी, माझ्या आईला तू फसवलास. मज विवासना ते देशी तरी आंग्ल भूमिती भय भीता रे. तू माझ्या आईला अबला समजतोस, ती अबला नाहीये. कथील आता इथून दरडावणीची भाषा आहे. काय बघा, स्वातंत्र्यवीर सावरकर ज्या परिस्थितीत आहेत ते देहानी आहेत का? माया ब्रह्म निरूपण समासाचा आपण अभ्यास करतो आहोत. मृत्यूचा घोट घेणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. मायेच्या नरडीवर टाच ठेवून ब्रह्मस्वरूपाला जाणणारे सावरकर आहेत. त्या समुद्राला ते दरडावत आहेत, धमकी देत आहेत. काय मनाची अवस्था आहे. कथील हे अगस्तीस आता रे. अरे तुझी नशा उतरवायला मला वेळ नाही लागणार. मी आता जाऊन माझ्या पूर्वज जे आहेत अगस्ती ऋषी त्यांना जाऊन सांगतो, जे आचमनी एक क्षणी तुझ प्याला रे. ज्या अगस्तींनी एका आचमनामध्ये तुला पिऊन टाकलेलं आहे. जो आचमनी एक क्षणी तुझ प्याला सागरा प्राण तळमळला. मिशे हा शब्दावरून मला आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती दिनी अत्यंत शुभ दिवशी ती स्मृती जागृत झाली. समर्थ या ठिकाणी म्हणतात की या समासामध्ये ओवी क्रमांक 2 ते 20 या 20 ओव्यांमध्ये 19 ओव्यांमध्ये समर्थांनी ब्रह्म आणि माया यांची तुलना दाखवलेली आहे. ब्रह्म कसं आहे, माया कशी आहे, ब्रह्म कसं आहे, माया कसं आहे. आणि एक तुलनात्मक ताळा किंवा टेबल समर्थांनी या समासामध्ये त्या 19 ओव्यांमध्ये आपल्याला आपल्या समोर ठेवलेला आहे. आता हा अभ्यास करत असताना ब्रह्म म्हणजे नेमकं काय, कारण काय विचारलंय श्रोत्यांनी प्रश्न विचारलाय, माया ब्रह्म ते कैसे, आम्हाला थोडं समजावून सांगा ना. म्हणून समर्थांनी 19 ओव्यांमध्ये आपल्या श्रोत्यांना, आपल्या भक्तांना, शिष्यांना, समर्थ वाङ्मयाच्या अभ्यासकांना त्यातला फरक सांगितलाय की ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय. आता ते सगळं शब्दांनीच सांगितलेलं आहे. त्या शब्दावरून आपल्याला काही अंदाज येण्यासाठी म्हणून ती सगळी रचना, ती तुलना समर्थांनी सांगितलेली आहे. समर्थ असं म्हणतात शेवटी की हे ब्रह्म आणि माया ह्यातला अभ्यास करत असताना एक लक्षात ठेवा की संतांचा सहवास सोडून तुम्हाला चालणार नाही. संत महानुभावांच्या सहवासात राहाल तर ते तुम्हाला एक अंजन तुमच्या डोळ्यात घालतील आणि त्या योगाने तुम्हाला
या माया ब्रह्माचं स्वरूप, अचूक स्वरूप समजायला मदत होईल. समर्थ म्हणतात, गोंडाळ सांडून नीर घेईजे, नीर सांडून क्षीर सेविजे, माया सांडून अनुभविजे, ब्रह्म तैसे श्रीराम. गोंडाळ सांडून नीर घेईजे. पाणी आहे आणि त्यावर एक तवंग आलेला आहे, त्या पाण्यावर शेवाळाचा तवंग आहे. गोंडाळ सांडून नीर घ्यायचे, ते बाजूला करा. खाली पाणी आहे, वरून जे गोंडाळ किंवा जे शेवाळ आलेलं दिसतंय, एक तवंग आलेला दिसतोय, एक वर लेअर आलेला दिसतोय, ते बाजूला करा, तुम्हाला पाणी दिसेल. नीर सांडून क्षीर सेविजे. दूध आणि पाणी एकत्र आहे, त्यातलं पाणी काढून दुधाचं सेवन केलं पाहिजे. समर्थ इथं ब्रह्म आणि माया याचं स्वरूप समजावून सांगतात. ही जी शेवाळाचा जो एक लेअर आलेला आहे, ती आहे माया. ती बाजूला सारा, ब्रह्माचं स्वरूप लक्षात येईल. शेवाळ कशावर आलेलं आहे? स्वतः आलंय का? नाही, पाण्यावर आलेलं आहे. म्हणून आम्ही काय म्हणतो की ब्रह्माच्या अधिष्ठानावर माया या सृष्टीचं सृजन करते. हा बोध आपण घेतला पाहिजे. पाणी एकटं काही करील का? नाही येऊ शकत पाण्यावर. पण पाणी, सूर्योदय, सूर्याची किरण एका विशिष्ट पातळीवर जेव्हा येतात, पाण्याची ती संथ गती, थांबलेलं पाणी, पाहिजे तेवढा सूर्यप्रकाश, तरच त्यावर, पाण्यावर हरित लवक किंवा ते शेवाळ येतं. असं जर असतं तर सगळ्यात पाण्यावर यायला पाहिजे होतं. आमच्या घरामध्ये भांडे आहेत, टाक्या भरलेल्या आहेत, त्याच्यावर का नाही येत? समर्थ म्हणतात, पाण्यावर आलेलं शेवाळ आहे, ते बाजूला करा, पाणी दिसेल. मायेला असं बाजूला करता आलं पाहिजे, तर ब्रह्माचं स्वरूप काय ते आपल्याला समजेल. आता हे माया ब्रह्माचं बेमालूम मिश्रण काल जे समर्थांनी सांगितलं, ते दुधामध्ये तुम्ही काढू शकता का? पाण्यातलं दूध, दुधामध्ये किती पाणी मिसळलंय हे तुम्ही सांगू शकता? बेमालूमपणे तो जो कर्दम आहे, तो जे मिश्रण आहे, ते जे चिखल आहे, आपल्याला पत्ताच लागत नाही. असं जे मिश्रण आहे बेमालूम, त्यातलं पाणी बाजूला काढा आणि दुधाचं सेवन करा. क्षीर सेविजे, काय शब्द वापरलाय समर्थांनी? ते खाल्लं पाहिजे, त्याचं सेवन केलं पाहिजे, त्याचं ग्रहण केलं पाहिजे. पाणी बाजूला काढून टाका. दूध हे शरीराला पौष्टिक आहे. ब्रह्म जाणल्याने जीवात्म्याचा खरा प्रवास चालू होतो. म्हणून समर्थ म्हणतात की माया सांडून अनुभवीजे ब्रह्म तैसे. असं आपल्याला मायेला बाजूला करता आलं पाहिजे. पण मायेला बाजूला करत असताना मी त्या मायेच्या बाजूला जायला पाहिजे, आहे की नाही मजा? समजा मीच जर त्या हरित लवकामध्ये किंवा त्या शेवाळाचा एक भाग बनलेलो असेल, तर मी शेवाळ बाजूला करू शकेन का? दूध आणि पाणी जसं मिक्स केलेले त्या पाण्याचा एक अंश म्हणून मी जर असेल, तर मी पाण्याला बाजूला करू शकेल का? आम्हाला जर ते बाजूला करायचं असेल तर काही क्षणापुरतं का होईना आम्हाला त्यातून बाजूला आलं पाहिजे. आणि याला शास्त्रामध्ये एक अवस्था सांगितली आहे, ती आहे साक्षित्व भावना, त्रयस्थ होऊन पाहणे. मी मध्यंतरी म्हणालो, प्रेतांचा खच पडला इटलीमध्ये, आपल्याला काही दुःख झालं का?
कोरोनामुळे. पण जेव्हा आपल्या परिवारातला एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह निघाला म्हणून ऍडमिट व्हावं लागतंय, तळमळ वाढली का नाही? रोज एकदा फोन करून तो तब्येतीची चौकशी, विचारपूस. का वाटतं हे? माया, दुसरं काय? समर्थ म्हणतात, माया सांडून अनुभवीजे ब्रह्म तैसे. तुम्हाला जर ते स्वस्वरूप पाहायचं असेल तर या मायेला थोडं बाजूला सरकवलं पाहिजे. आपण तिच्यापासून स्वतंत्र झालो पाहिजे आणि साक्षीत्व भावनेने हे सगळा खेळ चाललेला तो पाहता आला पाहिजे. तर आपली ही साधना अखंडपणे चालू राहील. समर्थ म्हणतात, माया ब्रह्माचे विवरण करिता चुके जन्म मरण. संतास गेलिया शरण मोक्ष लाभे श्रीराम. स्वातंत्र्यवीर सावरकरांना मोक्षाची प्राप्ती कधीच झालेली होती. त्यांना भीती होती का? डेव्हिड बॅरीच्या जाचाची, डेव्हिड बॅरीच्या अत्याचारांची. अंदमानला आपल्यापैकी बरेच जण जाऊन आलेले आहेत. बघा, समर्थ हे हनुमंताचे अवतार आहेत. अंदमानचा आणि आपला सुद्धा समर्थ वाङ्मयामधून किंवा समर्थ संप्रदायातून आपलं एक नातं आहे. काय नातं आहे हो? आज तर सावरकर आले, त्या निमित्ताने स्वातंत्र्यवीरांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण अंदमानला गेलो. पण आपलं अंदमानशी एक नातं आहे. या शब्दाचं नातं आहे. काय शब्द आहे? अंदमान. तुम्ही अंदमानला गेल्यानंतर अंदमान लिहिलेलं आहे का? तिथं लिहिलेलं आहे अंडमान. न बाणाचा ड ला लावलेला आहे. आम्ही काय करतो, अ वर अनुस्वार देतो, द दौतीचा मान लिहितो पुढे. तिथं काय केलेलं आहे? अ न बाणाचा ड ला लावलेला आहे, पुढे लिहिलंय मान, अंडमान. अंडमान हा शब्द आला कुठून? हनुमान. हनुमानाने जिथून उडी घेतली ते ठिकाण म्हणजे अंडमान. वाचलंय का कुठे? नाही वाचलं. आपण तिथं जाऊन येतो. अंदमानाच्या काळ कोठरीमधून जे लोक जिवंत राहिले, एक 10-15% लोक, त्यातले काही लोक परत आपापल्या राज्यामध्ये गेले, आपल्या गावी गेले, पण काही लोक तिथंच स्थायिक झाले. त्यामध्ये एक गृहस्थ तिथं आहेत आणि त्यांनी त्यांच्या पूर्वजांपासून जे काही संग्रह ठेवलेला आहे किंवा पूर्वजांनी जे सांगितलंय त्याचं त्यांनी एक तिथं वस्तू संग्रहालय, चित्र संग्रहालय उभं केलंय. सज्जनो, आपण जेव्हा अंदमानला जातो, ज्या टूर सोबत जातो, त्या टूरवाले हे कधी त्या ठिकाणी आपल्याला नेत नाहीत. ते बाकीचं सगळं दाखवतात. हे आयलंड दाखवतील, ते आयलंड दाखवतील. पण या संग्रहालयामध्ये, या ठिकाणी ते नेत नाहीत. मला हे अंदमानला जायच्या अगोदर, आम्ही 2 ते 7 फेब्रुवारी अंदमानला होतो. मोठा ग्रुप होता आमचा, 5-25 जणांचा. त्यातले बरेच जण या ठिकाणी आहेत, या व्यासपीठावर आहेत, आत्ता या सभेमध्ये आहेत. आम्ही तिथं गेलो आणि 2-1 तास जातात, 2-3 तास. पण अत्यंत सुरेख आहे, अत्यंत सुरेख. तिथं जॅपनीज लोकांकडे या सेल्युलर जेलचा कब्जा काही दिवस होता. ब्रिटिश परवडले एका दृष्टीनं, तेवढा त्यापेक्षा जास्त छळ जॅपनीजांनी केलेला आहे. आणि ब्रिटिशांनी कुणाला उचललं? ब्रिटिशांच्या विरोधी जे कारवाया करतायत त्या स्वातंत्र्य सैनिकांना त्यांनी उचललं. आणि जॅपनीजांनी तिथं कुणाला नेऊन ठेवलं, कुणाला उचललं?
ब्रिटिशांचे जे हस्तक आहेत, ब्रिटिशांचे जे हेर आहेत, अशा लोकांना संशयावरून हजारो लोकांना त्यांनी गोळा केलं आणि सेल्युलर जेलमध्ये नेत असताना तुम्हाला कल्पना नाहीये, आपण कल्पना करू शकत नाही, पोत्यामध्ये घालून पोत्याची तोंड बांधून जहाजावरून माणसांना त्या समुद्रात फेकून दिलेले हजारो माणसांना अनवनीत अत्याचार जपनीजांनी केलेले. अशा परिस्थितीमध्ये 693 सेल्स बांधल्या ब्रिटिशांनी 1893 ते 1909 एवढ्या काळामध्ये. 1893 ला सेल्युलर जेलचं बांधकाम चालू झालं 1909 पर्यंत. असं सांगतात की 30 लाखापेक्षा जास्त विटा त्या सेल्युलर जेलसाठी लागल्या आणि सेल्युलर जेलचा आलेला खर्च त्या काळामध्ये 1893 ते 1909 या काळामध्ये आहे 8,40,000 रुपये. त्या काळामध्ये 8,40,000 रुपये ब्रिटिशांनी वेचले. 18-19 वर्ष या सेल्युलर जेलचं काम झालं. 693 रूम बांधल्या. त्यातली एक कोठडी आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची. अत्यंत पवित्र वास्तू आहे. 693 रूम बांधल्या, 693 सेल्युलर सेल्स बांधल्या. टॉयलेट किती बांधले सज्जन हो? एकही नाही. आपल्या मनात कधी विचार आला? 693 नव्हे, हजारो सैनिक तिथं डांबल्या गेले, वर्षानुवर्ष खितपतले. अनवनीत अत्याचार डेव्हिड बेरीने केले. अहो, काथ्या कुटायच्या, नारळ सोलायची, हात सगळी बोट फुटून निघायची, चापकाचे फटके वेगळे, तेल काढायचं त्रास वेगळा. आणि नारळ तोडत असताना तिथले जे आदिवासी आहेत त्या आदिवासींना असं वाटायचं की ही बाहेरची उपद्व्यापी लोक इथं कशाला आली आहेत, त्यांनी बाण मारावेत. म्हणजे तिथली जे स्थायिक लोक आहेत, आदिवासी लोक, आजही तिथं आदिवासी जमाती आहेत. आजही त्यांना मीठ म्हणजे काय माहिती नाही, पोळी म्हणजे काय माहित नाही, भाजी म्हणजे काय माहित नाही, तुमच्या अंगावरचे कपडे काय माहित नाही. तुम्ही त्यांना सोनं द्या तर फेकून देतील. आजच्या घडीला नक्कावर म्हणजे वस्त्रविहीन माणूस, आणि त्यावरून शब्द झालाय निकोबार. जसा अंदमान झाला तसा निकोबार आहे. नक्कावर म्हणजे वस्त्रविहीन माणूस, नागवा, आदिवासी नागवे आहेत. आता ते हळूहळू थोडे जरा, पण त्यातल्या अजूनही 2 जमाती आहेत की ज्या अजूनही सोशलनेस जो आहे त्यांना काही घेणं देणं नाही. आता वर्ष नाही झालं एक ब्रिटिश पादरी तिथे गेला. काय झालं माहिती आहे आपल्याला? त्याचा गळा चिरून ते प्रेत रस्त्यावर फेकून दिलं या आदिवासी. 693 रूम बांधल्या. केवळ एकमेव बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर 10 वर्ष एका कोठडीत राहिले. इकडे उजव्या हाताला पाहिलं तर 100-150 फुटावर एका वेळी 3घांना फाशी देण्याची ती रूम आहे. तिथल्या किंकाळ्या ते ऐकत असतील. डाव्या हाताला ती रूम आहे आणि उजव्या हाताला 150-200 फुटावर दोन्ही हात वर बांधलेले, दोन्ही पाय खाली बांधलेले आणि पाठीवर चापकाचे आसूड ओढताना निघणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या किंकाळ्या, आरोळ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ऐकत होते. आणि हे सगळं ऐकत असताना, डोळ्यांनी पाहत असताना ते ब्रह्म जाणत होते म्हणून 6000 ओव्यांचं काव्य ते लिहू शकले. सज्जन हो, त्या भिंतीवर लिहिलं. डेव्हिड बेरीने ती सगळं मिटवून टाकलं, ते मुखोद्गत केलं आणि बाहेर आल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ते पुनश्च जसंच्या तसं काव्य लिहून पुन्हा ते प्रकाशित केलं. ज्यांनी मरणाचा घोट पिलेला असतो. समर्थांनी सांगितलं, कापट्याला निर्दळून टाकलं,
मृत्यूचा घोट जेने भरिला ते ब्रह्म जाणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. म्हणून मायेमध्ये आम्ही असताना त्या मायेला बाजूला सरकवून आम्ही स्वतंत्रपणे साक्षी भावनेने आम्हाला आमच्या स्वस्वरूपाकडे पाहता आलं पाहिजे. म्हणून हा माया ब्रह्म निरूपण समाज. मी तुम्हाला म्हणालो 693 रूम बांधल्या. आपल्या मनात प्रश्न आला पाहिजे, एकही टॉयलेट नाही बांधला. आमचे ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी आम्हाला नेहमी सांगायचे 13x7 रूम आहे. 7 फुटाच्या उंचीवर एक मोठ्या गजाळी म्हणजे काय, एक असा तो अशी मोठी पार आहे, पहार त्याच्या गजाळ्या आहेत त्या खिडकीला. आणि चढायचा आणि वर जायचा तर प्रश्नच येत नाही ना. साखळ दंडाने बांधलेलं आहे. 7-7.5 फुटावर असलेली ती खिडकी त्या 13x7 रूम मध्ये तिथंच जेवायचं, तिथंच पाणी प्यायचं, तिथंच झोपायचं आणि तिथंच लघवी संडास करायची. काय अवस्था आहे. आणि आता लॉकडाऊन चालू आहे. आम्ही तर हवालदिल झालो. काय करावं. त्यासाठीच तर संत समागम चालू आहे. नाही लिहिता येणार आम्हाला 6000 काव्यांचं पद्यांचं काव्य. नाही आम्हाला त्या डेव्हिड बेरी सारख्या राक्षसाच्या डोळ्यात डोळे घालून त्याला विचारायचं, डेव्हिड बेरी स्वातंत्र्यवीर सावरकरांना जेव्हा त्या सेल्युलर जेलमध्ये चालत येत असताना त्याला अगोदर रिपोर्ट आलेला होता की हा माणूस मोठा खतरनाक आहे. मूर्ती लहान आहे पण महाभयानक आहे. तिथून आलेला निरोप आहे. अहो, ज्या हजारो कैद्यांना तिथं नेलं स्वातंत्र्यवीर सैनिकांना, त्यातले 25-30% लोक प्रवासात निजधामी गेले. 25-30% लोक तिथल्या अनवनीत अत्याचारात गेले. वाळू मिसळली जायची जेवणामध्ये. तुम्ही सेल्युलर जेलच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्या कोठडीत जा, एक भांड ठेवलेले लोखंडाचे आणि एक मग लोखंडी ठेवलेला आहे. ते पाणी प्यायचं, त्याच भांड्यात भाकरी वरण जे असेल ते खायचं. वाळू घातलेलं. काय मानसिकता आहे. डेव्हिड बेरी म्हणतो, मिस्टर बॅरिस्टर, तुला 2 जन्मठेप दिलेली आहे. एक जन्मठेप म्हणजे 25 वर्ष. 25 दोन्ही 50 वर्ष तू विचार केलायस का की 50 वर्ष तू जगू शकशील आणि इथून परत तू तुझ्या देशासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी म्हणून तू झगडू शकशील. सज्जन हो, स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रह्मस्वरूपाला जाणणारे होते. त्यांनी त्याच द्वेषाने, त्याच आवेशाने डेव्हिड बेरीच्या डोळ्यात डोळे घातले आणि डेव्हिड बेरीला प्रश्न केला, अरे तुला माहितीये का की तुझं हे पापी साम्राज्य या पवित्र देशावर 50 वर्ष राहणार आहे? आणि खरंच झालं का नाही ते? महानुभावांचे, अवतारी पुरुषांचे साधना ज्यांनी केली, जेवढी केली साधना, हे सगळं कॅरीड फॉरवर्ड होतं सज्जन हो. त्या साधनेच्या मार्गावर आपण ज्या वाणीला, परेपासून निघालेल्या स्फुरणाला व्यक्त रूप देऊन शब्द बाहेर काढतो, ते शब्द वाया जात नाहीत. शारदा माता गयेला गेल्या. त्यांनी पाहिलं की भिक्षुकांसाठी स्वतंत्र रूम आहेत, खाण्यापिण्याची व्यवस्था आहे, झोपण्याची व्यवस्था आहे. शारदा मातांना असं वाटलं की आपले हजारो मठ उभे राहत आहेत, आमच्या
ब्रह्मचारींसाठी अशी अवस्था होईल का? त्यांनी स्वामी विवेकानंदांजवळ विचार बोलून दाखवला. स्वामी विवेकानंद म्हणाले, माताजी, ठाकूरांचा वसा आपण चालवत आहात, आपले शब्द वाया जाणार नाहीत. आज अवस्था काय आहे की नाही तशी व्यवस्था? रामकृष्ण मठामध्ये जाऊन पहा तुम्ही. या सगळ्या साधकांसाठी अत्यंत उच्च प्रतीची व्यवस्था. आजच मी एक काव्य वाचत होतो, त्यातलं एक कडवं असं आहे, मृत्यूचेही करीती अमृत, मृत्यूचेही करीती अमृत, त्यांना म्हणती सावरकर, त्यांना म्हणती सावरकर. कफन जरी का जाडे भरडे, मृत्यूनंतर काय अंगावर कफनच येतं. कफन जरी का जाडे भरडे, जगण्याची केली भरजग. असं माणूस जगला, असे स्वातंत्र्यवीर सावरकर जगले की त्यांनी त्या जाड्या भरड्या कफनाची सुद्धा भरजरी वस्त्र निर्माण करून ठेवलंय. त्या भरजरी वस्त्राची किनारच एवढी देखणी आहे की ती अजूनही त्या छटा अत्यंत अपूर्व आहेत. आजही ऊर भरून येतो. त्या पवित्र भूमीला आपण जाऊन यायला पाहिजे, तिथे एकदा नतमस्तक खायला पाहिजे. तर समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करत असताना माया आणि ब्रह्म काय आहे हे समजण्यासाठी काही संकेत तिथे मिळू शकतात, कारण ती एक साधना भूमी आहे, एक क्षेत्र आहे. स्वातंत्र्यवीरांचं अंदमान हे क्षेत्र आहे, पवित्र ठिकाण आहे. आम्हाला थोडंफार दुखणं भानं झालं तर आम्ही त्याचा बहु करतो. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, समर्थ मनाच्या श्लोकात उगीच का सांगतात हो? माया ब्रह्म निरूपणाचे समाज ज्ञान दशक कशासाठी लिहितात हो? हे आम्हाला समजलं पाहिजे. आमचं स्वरूप हे अत्यंत अविनाशी, अत्यंत पवित्र आहे, अत्यंत निर्मळ आहे आणि ते सदोदित आहे. म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले, अजंक्य मी अवध्य मी. अरे तू काय मारणार मला? मी म्हणजे काही हा देह आहे का? आणि म्हणून या देहाला जुमानत नव्हते, म्हणून त्यांनी सल्लेखना व्रत घेतलं, प्रायोपवेशनाचं व्रत घेतलं. देहाकडे दुर्लक्ष करत, गोंडाळ बाजूला सारत, नीर बाजूला सारत, त्या खाली असलेलं ब्रह्मस्वरूप पाणी, त्या खाली असलेलं ब्रह्मस्वरूप दूध, त्याचं सेवन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं, स्वातंत्र्य योद्ध्यांनी केलं. म्हणून ते टिकू शकले, म्हणून आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. कारण त्यांना हा भाग, ही जमीन स्वर्गापेक्षाही अत्यंत प्रिय, अत्यंत प्रिय वाटत होती, अत्यंत पवित्र वाटत होती. ही एक जन्मभूमी, जशी आई आहे तशी ही सुद्धा आईच आहे. जन्मभूमी हीच आईच आहे ना आपली. समर्थांनी पुढचा जो समास आहे, दशक 6, समास 6, सृष्टी कथन, या समासामध्ये समर्थांनी पहिल्या 30 ओव्यांमध्ये श्रोत्यांनी मांडलेले अनेक तर्क आणि कुतर्क हे त्यावर विवरण केलंय. अत्यंत मार्मिक पद्धतीने समर्थांनी श्रोत्यांच्या मनात असलेल्या प्रश्नांना, तर्कांना, कुतर्कांना इथं विवेचन केलेलं आहे. आणि समर्थ असं म्हणतात की अनेक ग्रंथांचा अभ्यास करून, अनेक शास्त्रांचा अभ्यास करून काही माणसं आपल्या बुद्धीला वाटेल, आपल्या बुद्धीला पटेल असा अर्थ काढतात आणि लोकांना भ्रमित करतात. समाजामध्ये काही घटना घडली
की यांच्या वाचाळपणाला तर काही अंतच राहत नाही. या मागचे एक महिनाही नाही झाला, 2 किस्से फार माझ्या लक्षात बसले. जेव्हा हा कोरोना चालू झाला, लॉकडाऊन चालू झालं नव्हतं किंवा सुरुवात होती लॉकडाऊनची, सगळ्या देशामध्ये कोरोना विस्तारला. ते तबलिगी, ते सगळा त्यांचा जो स्फोट झाला आणि ते सगळीकडे विखुरले आणि त्यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव त्यांच्या मार्फत अख्ख्या देशामध्ये संचार झाला. हा म्हणता अनेक राज्य त्यामध्ये त्या विळख्यात पडली. तेव्हा तो जो मौलाना साद होता त्याच्यावर एवढी चर्चा होती की एकही चॅनल सुटलं नाही. आणि ती जी आक्रस्ताळेपणा जी होता त्या लोकांच्या बोलण्यामध्ये, त्याला दोन्ही अँटी आणि प्रो या वाहिन्या ज्या आहेत ना, या चॅनल्स, यांच्या बुद्धीचं मोठं कौतुक करावं लागेल. यांचे जे अँकर आहेत ना, हे शोधणारे, यांची फार वेगळी दृष्टी आहे. ते शोधतात समाजातले असे अतृप्त आत्मे कुठं कुठं लपलेले आहेत आणि त्यांना त्या मंचावर बोलवतात. हमरीतुमरीवर येतात ते लोक. पाहिलं, तुम्हाला अनुभव आहे त्याचा. अहो, ते 15-20 दिवस एकच शब्द चालू होता, एकच शब्द. कुठं लपलाय मौलाना साद, कुठं लपलाय मौलाना साद. आज त्याचा मुलगा भेटला, आज त्याच्या मोबाईलवर मेसेज आला, आज त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला. कुठे आहे तो आज? जमिनीत गडप झाला का आकाशात गेला निघून? आहे की नाही मोठा प्रश्न. पालघरचं साधू हत्याकांड झालं, काय चर्चा. समर्थांनी या समासामध्ये असे जे वाचाळ वीर आहेत अशा लोकांचा पर्दाफाश केलाय. समासाचं नाव आहे सृष्टी कथन. या सृष्टीमध्ये ज्या घटना घडत असतात त्याच्यावर आपल्या बुद्धीला पटेल, जे रुचेल, जे वाटेल त्याचं बडबड 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 करणार. त्यातून हशील काय होतं? नथिंग. काहीच हाती लागत नाही. ऐक नाही, आता वस्तुस्थिती आहे तुमच्या डोळ्यासमोर. काय तो साधू हत्याकांड केलेला कोण मुख्य आरोपी आहे तो सापडला. आता काय 100-150 लोकांना मध्ये टाकले, त्यातले काय कोरोना झाले की मग आता त्या कारागृहाच्या बाहेर टाकून. अहो, महिना 2-3 महिने जातील, लोक हे विसरून जातील. मौलाना सादचा शब्द तरी एक आता, त्याचं नाव तरी एक आता, ज्याच्या नावावर 24 तास वाहिन्या अखंड बडबड करत होत्या, हमरीतुमरीवर लोक येत होते. कुठे गेले ते? समर्थांनी अशा वाचाळ वीरांना इथं या समासामध्ये त्यांचं स्वरूप दाखवलं. आणि समर्थ असं म्हणतात की लोकांना वादामध्ये केवळ त्यांचा जो रस असतो तो वाद वाढवण्यात असतो. त्यांना काही देणं घेणं नसतं, बाकी मुळापर्यंत जायचं नसतं. त्यात सत्य काय आहे हे जाणून घ्यायची इच्छा नाही, पण वादाला वाद पेटवायचा. तो काही बोलतोय म्हणून दुसरं काहीतरी आपण बोलायचं, विषय भरकटवायचा. मग तो काही होतो, कुठल्या कुठे जातो तो विषय. खूप चिडखोरपणा. समर्थ असं म्हणतात की या जगामध्ये केवळ 2 प्रकारचे लोक आहेत. समर्थांनी अनेक वेळा अनेक ठिकाणी आपण पाहिलं, बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध, नवविधा भक्तीमधले 9 प्रकार पाहिले. तसं समर्थ या समासामध्ये सांगतात की या जगामध्ये केवळ 2 प्रकारचे लोक आहेत, ते म्हणजे जाणणारे आणि नेणणारे. जाणणे म्हणजे खरं स्वरूप काय आहे हे जाणण्याची उत्कंठा असणारे, ते आहेत जाणते. आणि नेणते कोण आहेत? आपण म्हणतो का नाही, लेकरू फारच नेणतंय. नेणतं म्हणजे काय? त्याला काही समजत नाही, कुठे शी करावी, कुठे सू करावी, कुठे काय बोलावं, काय नाही. एखादा माणूस असं बोलला की आपण म्हणतो ना, त्याचा नेणतेपणा गेलाच नाही. आज
समर्थांनी या समाजातल्या लोकांची दोन वर्गवारी केली आहे, एक जाणते आणि एक नेणते. आणि श्रोत्यांनी या ठिकाणी प्रश्न विचारलाय समर्थांना, तुम्ही सर्वज्ञ गोसावी माझी आशंका फेडावी, ऐसा श्रोता विनवी वक्तयासी श्रीराम. श्रोता म्हणतो माझ्या मनात एक शंका आहे, ती तुम्ही जरा उकलून दाखवा ना. तुम्ही काय आहात? गोसावी, ज्यांनी आपल्या इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे. ज्यांनी, गो म्हणजे इंद्रिय, सावी म्हणजे त्यांना नियंत्रित करणारा. गोपाल, जो इंद्रियांचं पालन करतो तो. तुम्ही सगळे जाणकार आहात म्हणाले, आम्हाला तुम्हाला सगळं माहिती आहे, सगळ्या विषयांचं ज्ञान आहे. माझ्या प्रश्नाची थोडी उकल करून दाखवा, माझ्या मनातले काही संशय आहेत, भ्रम आहेत, ते जरा दूर करा. असा श्रोता काय करतोय? वक्त्याला विनंती करतोय. समर्थ सांगतात की सृष्टीमध्ये बहुजन, अज्ञान आणि सज्ञान. खूप लोक आहेत म्हणाले. बहुजन हा शब्द वेगळ्या अर्थाने नाही घ्यायचा. खूप लोक आहेत आणि ते सज्ञान आहेत आणि अज्ञान आहेत, म्हणजे जाणते आहेत आणि नेमते आहेत. म्हणून या समाधान होत नाही, म्हणून तुमचं समाधान होत नाही. जे जाणते आहेत ते नेमत्यांच्या जवळ येत नाहीत. नेमत्यांना नम्रपणा नाहीये जाणत्यांकडनं शिकून घ्यायचा. त्यांचा अहंकार वेगळा आहे, आम्ही जाणकार आहोत म्हणून, आणि यांचा अहंकार वेगळा आहे, ह्याच्याकडे जाऊन काय शिकायचंय. म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्याचं चीज करत नाही आहात, तुमचं आयुष्य वाया जातं. हे आमच्या लक्षात आलेलं आहे. म्हणून आम्ही काय झालं, समर्थांच्या वाङ्मयाच्या अभ्यासात आलो आहोत. आम्ही जाणकार व्हायच्या रस्त्याला लागलेलो आहोत. समर्थांनी या समासामध्ये भगवंताच्या गीतेतील अनेक संदर्भ दिलेले आहेत. समर्थांनी या ठिकाणी मन या शब्दाला किंवा मन इंद्रियाला या समासामध्ये जास्त प्रकट करून दाखवण्याचा प्रयत्न केला. तुमचं मन तुम्हाला थाऱ्यावर येऊ देत नाही, तुमचं मन तुम्हाला तिकडे जाऊ देत नाही, तुमचं मन तुम्हाला अभ्यास करू देत नाही. आपण म्हणतो का नाही, माझ्या मनावर घेतलं नाही, म्हणजे एकदा मनावर घेतलं की मला सगळं जमेल, ते हळूहळू कळतंय पण वळत नाही, असं ते त्यातला प्रकार आहे. समर्थ म्हणतात, समर्थांची एक ओवी आहे या समासामध्ये की जी भगवंतांनी सांगितलेलं आहे. त्याने भगवंतांनी आपल्या विभूती दिलेल्या आहेत. याच्यामध्ये मी कुठल्या स्वरूपात आहे, त्याच्यामध्ये मी कुठल्या स्वरूप, वृक्षामध्ये मी पिंपळाच्या रूपाने आहे, चंद्राच्या रूपाने आहे. तसं इंद्रियांमध्ये बघा, भगवंत सुद्धा म्हणतोय मन हे एक इंद्रिय आहे. म्हणून समर्थांनी मनाला उपदेश केलेला आहे. कारण मन हे सत्वगुणांपासून तयार झालेलं आहे आणि मन हे अत्यंत मोहक आहे आणि मोहात बळी पडायला लावणारं एक कारण आहे. म्हणून चंद्राचा आणि मनाचं सख्य आहे. चंद्र किती छान वाटतो आपल्याला, चंद्राचं मोहक रूप आहे. मनाचं तसंच आहे. समर्थ म्हणतात इंद्रियानां मनश्चास्मी, कृष्ण म्हणे म्हणतो मी, तरी का वरावी उर्मी, चंचळ मनाची श्रीराम. एका साधकाच्या मनाची अवस्था समर्थ या ओवीतून मांडतायत. साधकाला असं वाटतं की भगवंतानीच तर सांगितलंय ना की मन म्हणजे मी आहे. मग त्याच्या ज्या उर्मी आहेत त्या मनाला जे करावं वाटतं ते का थांबवावं आपण? जाऊ दे ना मनासारखं. मनाला वाटतं आज भजी खावी, भजी खाऊ दे. मनाला वाटतं आज रसपोळी खावी, रसपोळी खाऊ दे. मनाला वाटतं आज प्रवचन नको, थोडा आराम करावा, करू दे. मनाच्या उर्मी का थांबवाव्या? जर ते भगवंताचंच रूप असेल तर प्रश्न मोठा गहन आहे, सूक्ष्म विचार आहे. जर ते भगवंताचं रूप असेल तर का त्याला अटकाव करावा आपण? का थांबवावं? चालू दे ना त्याच्या मनाप्रमाणे, चालू दे त्याच्या इच्छेप्रमाणे.
समर्थ म्हणतात की हे सगळे जे मनाचे खेळ आहेत, हे हा अभ्यास करत असताना पुन्हा समर्थ सांगतात, पुन्हा पुन्हा समर्थ सांगतात की संतांचा सहवास असणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर संत आपल्या त्या प्रश्नांची, संशयाची उकल करून दाखवू शकतात. समर्थ म्हणतात मन हे मोठं शस्त्र आहे, ते दुधारी आहे खऱ्या देवाची, कारण त्यातून कल्पना निर्माण होतात. कारण कल्पनेनीच आपल्याला सुविद्या आणि कुविद्या ह्या दोन्ही कल्पनेचीच रूप आहेत. 2 रूपे तेची झाली, समर्थांनी सांगितलं का नाही शारदा स्तवनामध्ये? तुझीच 2 रूपं झाली आहेत म्हणाली ती, एक चांगलं आणि एक वाईट. समर्थांनी या ठिकाणी या कल्पनेतून जन्मणाऱ्या 8 सृष्टींचं विवरण केलेलं आहे. समर्थांनी 8 सृष्टी, 8 प्रकारचे विश्व या सृष्टीवर, या पृथ्वीवर कार्यरत असतात असं सांगितलंय. कुठल्या सृष्टी आहेत आणि माणूस त्या सृष्टीचा एक भाग असल्यामुळे त्याच्यात तो रमण्याचा प्रयत्न करतो. कारण त्याचं मन त्याला ते गोंडाळ बाजूला सारायला प्रवृत्त करत नाही, कारण त्या गोंडाळाचा ते एक भाग आहे. दूध आणि पाण्याच्या मिश्रणाचा ते एक भाग आहे, त्यातून ते बाहेर नाही पडू देत. एक 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 पाश ते टाकत जातं मनावर. ह्याच्यातून बाहेर पडला की दुसरा, दुसऱ्यातून बाहेर पडला की तिसरा. आज एखादं संकट आपल्याला फार मोठं संकट वाटतं. आज येणारी एखादी अडचण आपल्याला सैरभैर करते का नाही? रात्री झोप येत नाही, उद्या कसं होईल, उद्या कसं होईल, त्याचं कसं काय, एखादा प्रश्न असतो, एखादी अडचण असते. 2 दिवसानंतर बघा, विचार करा, 2 दिवसानंतर तो प्रश्न, ती अडचण जी महाकाय राक्षसाचं स्वरूप घेऊन आपली झोप उडवणारी आपल्या आयुष्यात आलेली असते, ती 2-3 दिवसानंतर आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. मनाचे खेळ हे असे आहेत. आज आपल्याला एका पाशामध्ये अडकवतील, एक बागुलबुवा उभा करतील. आपण लहान पोरांना करतो तसं, खिडकीतून आला, दारातून आला, शेजाऱ्याच्या घरी आला, बाल्कनीतून आला, असं असतं करायचं. तसा एक एक बागुलबुवा, एक एक मोह हे मन तयार करतं, ही कल्पना तयार करते. समर्थ म्हणतात 8 प्रकारच्या सृष्टी आहेत. कल्पनेची सृष्टी, शब्दांची सृष्टी, शब्द ब्रह्म समर्थांनी मांडलेले 14 ब्रह्म पुढे समास आहे, त्यामध्ये शब्द ब्रह्म आहे. शब्दांची एक सृष्टी. आता ही शब्दांचीच तर सृष्टी आहे. मी काही बोलतो आहे, तुम्ही काही ऐकता आहात, हे शब्दांच्या मिशे चालू असलेला खेळ आहे. ही एक मायाच आहे ना, पण ही माया सुविद्या आहे. दुधारी जी तलवार आहे ना, त्यातली जी एक धार आहे चांगल्या पद्धतीची, आपल्याला स्वस्वरूपाप्रत नेणारी, ब्रह्मस्वरूप जाणून देणारी, परमार्थाकडे नेणारी, साधना करवणारी, ही एक धार आहे, ही एक दिशा आहे. ती आपल्याला शब्द ब्रह्मातून, शब्दसृष्टीतून मिळते. प्रत्यक्ष सृष्टी, चित्रातील सृष्टी, चित्र आपण पाहतो, स्वप्नात दिसणारी सृष्टी, गंधर्व सृष्टी, शरीरातील ज्वर वाढल्यानंतर दिसणारी सृष्टी. याचा तर प्रत्यय आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. ताप चढतो, सन्यपातेचे नी समर्थ म्हणतात. सन्यपात म्हणजे वाढलेला ज्वर. टेम्परेचर आपलं 99, 100, 101 असं असतं. आणि शरीराचं तापमान जर वाढलं तर माणूस काय करतो? बरळतो. याचा अनुभव आपण घेतलेला आहे आपल्या घरामध्ये किंवा शेजारी पाजारी हॉस्पिटलमध्ये. आणि डॉक्टर आपल्या भाषेत सांगतात की ताप मेंदूत चढला, मेंदूत गेला. अहो, शरीराचा एक भागच आहे ना मेंदू. शरीराचं तापमान आणि मेंदूचं तापमान काय वेगळं असतं का? पण ती एक अवस्था आहे, सन्यपातेची अवस्था. ती ज्वर वाढलेला, टेम्परेचर वाढलेलं. अशा वेळी मेंदूवरचा ताबा सुटतो. आणि ताबा सुटताना हा मेंदू, आपलं मानवी मन ज्या अवस्थेमध्ये असतं ती अवस्था भरकटते आणि मग तो माणूस बरळू लागतो. त्याला काय 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 मागचं आठवतं, तो ते संदर्भ काढतो, ते बोलत राहतो. समर्थांनी शरीरातील ज्वर वाढल्यानंतर दिसणारी जी सृष्टी आहे तिला एक सृष्टी सांगितली.
जादूगारांनी नजरबंदीतून निर्माण केलेली 8वी सृष्टी, या सृष्टीचा सुद्धा आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. जादूगाराचे खेळ आपण लहानपणी आणि आत्ता सुद्धा पाहतो. कशात काय घातलं की काहीतरी निघतं. टोपीमधून अनेक खाद्यपदार्थ निघतात, रुपये निघतात. एक भांड ठेवलेलं असतं, भांड्यातून दर अर्ध्या तासाला 2-2, 3-3 तांबे पाणी निघतं. हे खरं आहे का? याला आपण दृष्टीबंधनाचा खेळ म्हणतो. समर्थ म्हणतात, सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारासार विचारे संत संगे. आम्हाला नित्यानित्य विवेक करायचा आहे. आम्हाला आत्मानात्म विवेक करायचा आहे. आत्म काय आहे, चांगलं काय आहे, वाईट काय आहे, सार काय आहे, असार काय आहे, नित्य काय आहे, अनित्य काय आहे, याचा विचार संत समागमे, संतांच्या सोबत राहून, संतांच्या सहवासात राहून. संत आज जरी देहानी नसले तरी त्यांचं वाङ्मय हे त्यांचं रूप आहे. परमपूजनीय आप्पा म्हणाले का नाही, स्वामी वरदानंद भारती, मत ग्रंथांचा अभ्यास हीच गुरुपूजा. समर्थ रामदास म्हणाले का नाही, आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, सायोज्य मुक्तीची वाट सापडेल की? का नाही सापडणार? पण त्यासाठी संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास, संतांचा सहवास जरुरी आहे. समर्थ म्हणतात, आता सोहे बहुत संत संगे कळे नेमस्त, एरवी चित्त दुश्चित्त संशयी पडे श्रीराम. एरवी काय म्हणाले, हे जे तुमचं चित्त आहे ना, मन आहे ना, ते दुश्चित्त होतं. समर्थांनी वापरलेला हा एक शब्द आहे, दुश्चित्त कदापि न घडावे. मनाच्या श्लोकामधला चरण आहे. आमचं मन हे एकाग्र असलं पाहिजे. श्रोते कीर्तनास जाती, ते बायकांकडेच पाहती, चोरटे चोरून नेती पादरक्षा. कोण कशासाठी जातो? आमचं एकाग्र नसतं. आमचं लक्ष असतं तिकडे, माझे जोडे बरोबर आहेत का नाही मंदिराच्या भोवती, मी एक इकडे ठेवला, एक तिकडे ठेवला, मी बरोबर खुण्यानी ठेवला, ह्याच्या बाजूला ठेवला, झाडाखाली ठेवला. आपल्या मनामध्ये हा विचार आणि चोरट्याच्या मनामध्ये दुसराच विचार. यातल्या यात चांगला जोडा कुठला आहे? समर्थ म्हणतात, अनेक संशय आपल्या समोर येतात, पण या सगळ्या संशयांचं निराकरण करण्यासाठी संतांचा सहवास, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून संत समागम या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण हे करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आदरणीय प्रवीण शास्त्री यांच्या माध्यमातून, यांच्या अधिष्ठानावर चाललेला हा संत समागम व्यासपीठ अनेक समर्थ भक्तांना या व्यासपीठावरून आपली सेवा देता येणार आहे. मी तुम्हाला सांगितली नाव. अनेक लोक, अलकाताई मुतालिक डोंबिवलीच्या, त्या पण येणार आहेत. आचार्य स्वामी गोविंद देवगिरी यांच्या शिष्य, आमच्या पूजनीय सुनील दादांच्या लेखनिक सौ स्वाती वाळिंबे, त्या पण इथं आपल्या या व्यासपीठावर येणार आहेत. प्रसिद्ध कीर्तनकार वृषाली कुलकर्णी, त्या आहेत सध्या व्यासपीठावर आपल्या या सभेमध्ये, त्यांचं कीर्तन आहे. मेधा कुलकर्णींची प्रवचन का आज झालं, उद्या आहे. रंजना पाटील दुसरे आपल्या कीर्तनकार आहेत, त्यांचं कीर्तन आहे. आपण सगळ्यांनी या संतांच्या वाङ्मयाच्या चरित्राच्या अभ्यासाचा लाभ घेतला पाहिजे. म्हणजे आमचा हा लॉकडाऊनचा एकटेपणाचा काळ सुसह्य होईल. आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणातील हृदयस्थ परमेश्वरास वंदन करतो. आजची झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.